करतोय. अति तिथे मातीच. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. मग तो अति रंगीलपणा असो किंवा अध्यात्माच्या मार्गाला जाण्याचा अति अट्टहास असो. काकाजी देवास्कर इंदोर मधलं एक मोठं प्रस्थळ, शिकारीचे शौकीन, बेशिस्त घराला थोडी शिस्त लागावी म्हणून त्यांची पुतणी उषा हिनं अध्यात्माची जाण असलेल्या आचार्यांना घरी आणले खरे, पण त्याचे परिणाम थोडे वेगळेच होऊ लागले. उषाचा धाकटा भाऊ श्याम संसाराचा विचार करण्याच्या ऐवजी अध्यात्माच्या अति आहारी जाऊ लागला. मेघदूत ज्येष्ठ नागरिक संघ सादर करीत आहोत पु ल देशपांडे लिखित तुझे आहे तुझे पाशी या नाटकातील एक विनोदी प्रसंग. आचार्य आल्यापासून 8-10 दिवस झाले पेपर वाचला नाही. आज थोडा टाईम आहे, थोडं पाहावं आपण. कुठे गेला बरं पेपर? पेपर काही दिसत नाही. कुठे ठेवला? हा, अरे वा, आचार्यांची बातमी. क्या बात आहे. आचार्य पोपळे यांचे भगिनी मंडळामध्ये व्याख्यान सत्र. वा वा. अलोट गर्दीपुढे निष्काम सेवेविषयी मौलिक विचार. वा वा वा. पण हा रिपोर्ट फक्त 4 दिवस छापलाय. आणि या सिनेमाच्या जाहिराती बघा केवढ्या छापल्या आहेत. पुढे इकडे ही अलोट गर्दी, तिकडे ही अलोट गर्दी. गर्दीची एक कमाल आहे यार. गौतम चित्र सहर्ष सादर करीत आहे माझी बायको माझा नवरा. शी, काय या गौतमाच्या नावाची विटंबना आहे ही. मस्त नाच, मस्त गाणी, मनाच्या महालात माशुकांचा मुक्काम. काय भाषा. शी शी. खरोखर गौतमाच्या नावाची विटंबना आहे ही. मोहब्बत की निशाणी. काय त्याचं भाषा आहे. प्रमुख भूमिका गार्गी. गार्गी, नटीचं नाव गार्गी. परवा आचार्यांनी प्रवचनात तिची गोष्ट सांगितली, ती ही ब्रह्मवादिनी गार्गी. हे कुठे ती ब्रह्मवादिनी गार्गी आणि कुठे ती नाचणारी गार्गी. खरोखर आचार्य म्हणतात ते खोटं नाही. जीवनाची मूल्यच बदलली पाहिजे, मूल्यच बदलली पाहिजे. श्याम, काय सारखं आचार्य आचार्य आचार्य? तेवढ्या करता आचार्यांना आणलं नाही इथे. काय पुढं घरामध्ये लक्ष नाही, बाहेर लक्ष नाही. काय चाललंय? काय काय जाहिराती नुसत्या वाचणं चाललंय, बाकीचं काही आहे का? गीता कुठे आहे? गीता ही आहे. अरे ती गीता म्हणत नाही मी. तुझी बायको गीता कुठे आहे माहितीये का? गीता आतमध्ये असेल ना, काही माहित नाही. हा, माहिती नाही. घरात असतो का बाहेर असतो? गीता, ए गीता, आले आले, ये लवकर ये. थांब इथे 5 मिनिटं, आलेच मी आता. हो हो. काही माहित आहे का तुम्हाला? मला काहीच माहित नाही. कशासाठी बोलवलं तुला? मला आता फक्त म्हणजे गीता कुठे म्हटलं आतमध्ये येते. माहित नाही कुठे असेल ते. काही काम आहे का? काहीच कल्पना नाही मला. हे काम आहे माझं. ठीक आहे, ही साडी घे आणि ही साडी नेसून येतो. आई, अगं जॉर्जेटची साडी तुझ्याकडे कुठून आली? तुला काय करायचंय त्याच्याशी? होती माझ्याकडे. हो, तूच आहे.
उषाताई, तुमचं काहीतरी गैरसमज झालेलं वाटतोय. हे पहा, माझे पुष्कळ गैरसमज झाले. पण आता तू ही साडी नेस आणि हे करून घे, बदलून घे, जा नेसून घे. ताई, आचार्य म्हणतात ते खोटं नाही. जीवनाची मूल्य बदलली पाहिजे. तू एक का बरं गीताला नटायला सांगत आहे सगळं? आता तुझ्याच भाषेत जर सांगायचं ठरलं तर मी असं म्हणेन, उंटाला चाल बदलून बघू दे ना एक दिवस आपली. म्हणजे असं की तू आता इतक्या सिनेमाच्या जाहिराती वाचल्यास, बघितल्यास, त्यातल्याच एखाद्या सिनेमाला तिला घेऊन जातो. का उगीच मला मोहाच्या तोंडी देतेस की ताई? उगीच बडबडू नकोस हं. ठीक आहे. तुझं मन नाही मोडायचं म्हणून मी जातो. पण मी हा असा जाईन. आचार्य म्हणतात एखाद्याचं मन मोडणं ही पण एक प्रकारची हिंसा आहे. हे बघ, पोपटपंची करू नकोस. ताई, अगं उगीच मी आत्ता उड्या अध्यात्माकडे वळतोय, त्याला तू पोपटपंची म्हणतेस? पोपटपंची नाही तर काय, जास्त शहाणपणा करू नकोस. तू हे कर गीता, तू अजून गेली नाहीस, जा तयार होऊन ये जा. हो, येते. हे बघ, जर आता तिला तू सिनेमाला घेऊन गेला नाहीस तर मग मला मात्र राग येईल. आणि शहाणपणा करू नकोस जास्त. कपडे बदल, चांगले कपडे घाल आणि तिला सिनेमाला घेऊन जा. हे कपडे काय पाहिजे? हे कपडे घालून काल मी जिमखान्यावर गेलो होतो टेनिस रॅकेट द्यायला. इथे लोकांनी माझी टिंगल उडवली मात्र. पण मनात मी म्हटलं, परमेश्वरा, या गाढवांना क्षमा कर. म्हणजे हे असले कपडे घालून तू जिमखान्यावर गेला होतास? म्हणजे तुला अजून चेष्टा वाटली ताई? अगं मगाशी मी नाही का म्हणालो, मला आणि तुझे पाय धरावेसे वाटतात ग. अरे कशासाठी, कशाबद्दल? अगं माझ्या जीवनामध्ये हे प्रचंड परिवर्तन आणल्याबद्दल. खरोखर आचार्यांची भेट झाली नसती तर काय झालं असतं माझं? इंजिनियर नुसते घरात बांधत सुटलो असतो. म्हणजे तू आता सगळं कामधंदा करणार नाहीयेस? आत्म्याचा शोध लागेपर्यंत तरी मुळीच नाही. कल्याण आहे. आता असं कर, तू इथे आता गीताच वाचत बस, बाकीचं काही करू नकोस. हे गीता आणि वाच गीता. अरे चांगला सिनेमा कुठला आहे का तुला मी विचारलं होतं मगाशी? हा, माझी बायको माझा नवरा. काय सिनेमा? अगं चुकून सांगितलं ग, चुकून सांगितलं. पाहिलं वैषयिक वासना कशा आहे? हे बघ, त्यातल्या काय जो चांगला सिनेमा असेल ना त्याला घेऊन जा. ठीक आहे. तुझं मन नाही मोडायचं म्हणून मी जातो. आचार्य म्हणतात एखाद्याचं मन मोडणं ही पण एक प्रकारची हिंसा आहे. पण मी हा असा जाईल. जा, कसाही जा, पण जा, तिला घेऊन जा. का बरं हल्ली माझ्यावर आचार्याला फक्त ताई माझ्यावर फार रागवलेली दिसतीये. खरोखर ताई मी तयार आहे. ताई थांब जरा, गीता अजून तयार होतीये. अगं हा कशाला पाहिजे नट्टा फट्टा ग? अरे तुला काय करायचंय त्याच्याशी? हा, ती होतीये तयार अजून आणि तू हा असंच? असं म्हणजे शाळ घेतलीये ना? कशाला पाहिजे रे हे तू? ताई हे ढोंग घे. मग काय? हे नट्टापट्टा सगळे ढोंग घे. खरोखर परवा आचार्यांनी ययातीची गोष्ट सांगितली, तुझ्या लक्षात आहे ना? भो आसक्ती जिथे स्वच्छ म्हटलंय. असं कर, फक्त गीताच वाचत बस. त्या गीताकडे काही लक्ष देऊ नको, फक्त गीता वाचत बस. मी जाते. काय हल्ली रागवली ग ताई? परत रागवली माझ्यावर. प्रजहाती यदा कामन् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थित प्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान बोले, हे पार्थ, जब मनुष्य मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है और आत्मा द्वारा आत्मा में ही संतुष्ट रहता है, तब वह उसका प्रज्ञ कहलाता है. वाह वाह. श्री भगवान बोले, हे पार्थ, जब मनुष्य मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है और आत्मा द्वारा
आत्मा में ही संतुष्ट रहता है तब वो चित्त प्रयत्न कहलाता है। क्षमा करा, मला थोडा क्रोध आला. पहिलं मन अजून शांत होत नाही. होईल हळूहळू. ठीक आहे, ठीक आहे. आपल्याला कोणाला भेटायचंय? अहो आपल्यालाच तर भेटायचं आहे आम्हाला. आपण कोण? अहो मी सांगते, आम्ही की नाही अतिविशाल महिला मंडळाच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी आहोत म्हटलं. हे अतिविशाल काय आहे माझ्या नीट लक्षात नाही आलं. मी सांगते तुम्हाला. अहो या की नाही मिसेस नाडकर्णी ह्यांचे किती मिस्टर की नाही इन्स्पेक्टर आहे तिथं भरपूर. अगं बसले आहेत म्हणून काय सांगते का त्यांना? होते म्हणून सांगते असं. अरे 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 काय झालं त्यांना? म्हणा व्हायचं काय प्रत्येकाला? प्रत्येकाला एक दिवस जायचंच आहे. पण मी एक सांगतो, आत्मा मात्र अमर आहे. तसं काही नाहीये. ते डेप्युटी कमिशनर होते म्हणजे ते आहे. डेप्युटी कमिशनर म्हणून नाही, कमिशनर म्हणून आहे. ईशा, पण ते कसलं का? ते टेम्पररीच होतं ना. परवा मिसेस घोरपडे म्हणाल्या घोरपडे रजेवर गेले. हो, एक तोपर्यंतच आहे ही अपॉइंटमेंट टेम्पररी. घोरपडे व्हायचं मला काही सांगू नको. का? काय म्हणते तुला? मिस्टर घोरपडे रजेवर गेले असं सांगते काय ते तुला? हो, मिस्टर घोरपडेंना सस्पेंड केले हे तरी तुम्हाला दोघींना माहितीये का? त्या माणसाने तुम्हाला सांगते 25 लाख रुपये खाल्ले. माझ्या मिस्टरने उघडकीला आणलं हे फाईड. अहो त्यांना की नाही फ्रॉड म्हणायचं आहे. अहो मी फ्रॉडच म्हणाले. मला तुम्ही सांगा, मुलांना अमेरिकेत पाठवायला पैसा काय असा हा पगार असून येतो का कधी? म्हणजे त्याचं काय आहे, आपण जे काही आहोत त्याच्यापेक्षा आपण किती ग्रेट आहोत हे दाखवायचं. बॅड हॅबिट नाही का गं मिसेस काळे? एक मिनिट. सॉरी. मी एक्सप्लेन करते ना. आमचं की नाही एक अतिविशाल महिला मंडळ आहे म्हटलं. एक्सक्यूज अहो पूर्वी की नाही इथे एक नुसतं विशाल महिला मंडळ होतं का? आहे ते अजून बटीन बापूचं मंडळ? अय्या ते कुठलं मंडळ? अहो त्याच्यातल्या नुसत्या बावळ्या नाही सगळ्या, नुसत्या ठबाबाई आहे सगळं. पण आमचं मंडळ मात्र अगदी कॉस्मोपॉलिटन म्हणायचं आहे त्यांना. अहो आमच्या मंडळात की नाही प्रेसिडेंट मिसेस पेरिन इंदुरवाला, व्हाईस प्रेसिडेंट मिसेस अब्दुल्ला आहे आणि त्यांचे मिस्टर की नाही DSP आहे. आणि ट्रेझररचं काम ती मिस डिसूजा बघती. हे तिचे मिस्टर काय करतात गो? अय्या वंडरफुलच की. अगं मी दुसरं तर लग्न कुठे झालंय तू, पण तिचे फादर मात्र मोठे ऑफिसर आहेत बरं का. हो, आणि आमच्या दोघींचे मिस्टर की नाही गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. आणि ह्या मिसेस काळे हे तिचे मिस्टर काय करतात गो? सांगू काय घरचं? सांगू या काळेचा हिचं घरचं जरा बरं आहे. वा ग वा, बरं का? चांगलंच आहे की. हो, पण माझे मिस्टर की नाही क्लास 1 ऑफिसर आहेत. हो, पण आमचं म्हणतं की नाही कॉस्मोपॉलिटन म्हणायचे का तुम्हाला मिसेस नाडकर? कॉस्मोपॉलिटनच मला म्हणायचं होतं, पण घरच्यात थोडंसं असं अडकलंय आपल्याला म्हणून. तर तुम्हाला सांगते, आमच्या मंडळात की नाही सगळ्या अगदी अशा कॉस्मोपॉलिटन ऍक्टिव्हिटीज चालतात म्हटलं. अहो परवाच ना आमच्या मंडळात आम्ही कॉस्मोपॉलिटन होळी साजरी केली. अय्या काय मज्जा आली म्हणून सांगू. आणि बॅडमिंटन कोर्टाच्या जीर्णोद्धार फंडासाठी म्हणून आम्ही एक सुंदर नाटक पण केलं होतं. त्यात माझ्या मिस्टरांनी की नाही
हिरोची भूमिका इतकी सुंदर केली होती म्हणून त्या सांगतो. नाटकात माझ्या मिस्टरांची भूमिका खूप सुंदर झाली. आमचे वंडरफुल. ईश्वर ते कसलं काम नुसतं पोस्टमन म्हणून पत्र टाकलं. पण यांचं काम नॅचरल किती झालं. पण बाबा बाळे मला खरं सांग, मिस्टर पळसुलेंचं अजून पहिल्यांदा पाहिलं होतं की ते बोलताना सारखे अडखळत होते एकसारखे. जाऊ दे नाडकर्णी, तुम्ही मला सांगा, अहो ऑफिस सांभाळून कसं शक्य आहे, तरी पण नाट्याची सेवा म्हणून त्यांनी केलं हो. आणि परवा आमच्या मंडळात बॉल डान्स पण झाला. आणि अलीकडेच आम्ही ना एका महिला आश्रमाला भेट दिली. आता तिथल्या बायकांच्यासाठी तिने आम्ही भरत कामाचे आणि विणकामाचे क्लासेस सुरू करणार आहोत. अगो मी सांगते आपल्याला, अगो आमच्या मंडळात की नाही महिलांना नेटिंग बद्दल काहीही माहिती नाही. म्हणून त्यांनी काय करायचं, फक्त ऊल आणायची. आम्ही त्यांना विणकाम शिकवणार आहोत म्हटलं. हे बघा, आपणही आमच्या मंडळात यावं अशी आमची खूप इच्छा आहे. मी कशाला येऊन तिथे विणकाम शिकायला. आपण तर खूपच विनोदी आहात की हो. असं एखादं विनोदी भाषण तुम्ही आमच्या मंडळात येऊन आमच्या बायकांच्या समोर द्यावं अशी आमची खूप इच्छा आहे. कारण विनोदी भाषणाला आमच्याकडे खूप गर्दी जमते. अहो विनोदी भाषणाला की नाही एक नाटकर्णी नुसतं विनोदी असून कसं चालेल, थोडंसं आध्यात्मिक पण पाहिजे. हा, आमच्या मंडळात की नाही सर्व धर्माच्या बायका येतात, सुंदर भजनं गातात. आणि त्याशिवाय जो गुरुवारी तर सत्संग असतो ते प्रोफेसर येळकोकर तुम्हाला ठाऊक आहेत का? अहो ज्ञानेश्वरीवर इतकी सुंदर प्रवचनं करतात म्हणून सांगू. आणि त्याशिवाय शीर्षासनं, योगासनं, प्राणायाम, बाई 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 बाई, त्यामुळं माइंड कसं अगदी पीसफुल होतं. प्लेन लिव्हिंग, हार्ड थिंकिंग, नाही का गं मिसेस काळे? हो हो, अगदी बरोबर. आता माझंच बघा ना, माझ्या मिस्टरांना की नाही 1,40,000 पगार मिळतो. पण पळसुले, DA आणि अलाउन्सेस मिळून असेल. कारण तुमच्या मिस्टरांचा बेसिक पे माझ्या मिस्टरांपेक्षा कमी. साहेब लक्षात ठेवायचं. असू दे गं. पण सगळे मिळून मी तुम्हाला सांगते, आता कॅश दोघींनाही सांगते, 1,40,000 मिळतात. हे पण खरं सांगू का, हे कोणी पैसा शिल्लक राहत नाही. अगो पगार वाढले की खर्च वाढतात. आणि त्याशिवाय बैरा, कूक, मोलकरणी, नोकर, चाकर, बाई 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 सगळे इतके माजले म्हणून सांगू, सारखी पगारवाढ मागतात अगो. आणि त्याशिवाय माझंही महिला मंडळात येणं जाणं, बायको 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 साड्या सारख्या खरेदी कराव्या लागतात. हे तुम्हाला दोघींना सांगते, सध्या माझ्याकडे 200 साड्या आहेत. आता साड्या आल्या, मॅचिंग ब्लाऊज आले, सँडल्स आले. हे खरंच बाई कुठं आवरावं मला कळतच नाही अगं. हेच मी सांगतो की मोह एकदा सुरू झाला आणि त्याने तुमच्या मनाचा ताबा घेतला की तुम्ही मेला मेला. वा, अहो, खूपच छान. हीच गोष्ट तुम्ही आमच्या मंडळात येऊन आमच्या बायकांना जरा सांगा. त्यांची चांगली खोड असते. हो, सांगितली आहे त्यांची. आपण बसून घ्या. मी उषाताईला बोलून म्हणतो. उषाताई? आपण बसा. मी उषाताईला बोलवतो. बसू आपण. चला सोडून आली उषा. कळायलाच बरोबर नाही ना गं. काकू मिसेस नाडकर्णी, मिसेस पळसुले तरुण आहेत नाही अगदी आचार्य. वयावर काय असतं गं? अगं विवेकानंद देखील शेवटपर्यंत तरुण होते म्हटलं. तुम्ही मला सांगा की उषाबाई म्हणजे उषाबाई उषा देवास्कर का गं? मला तर नाही माहिती. अय्या पाहिली नाही तुम्ही तिला, शिष्ट आहे अगदी. तुम्ही पाहिलेत का तिला? मी नाही पाहिली बाई. मंडळात सांगत होते मिसेस नाडकर. हा, अगं त्या राळकरवरनं मला आठवलं. अगो तिचं ते शिबिर म्हणजे ना एकदम नॉनसेन्स. ती शिबिरात काय सांगते ठेवते,
फॅशन करू नका, लिपस्टिक लावू नका, खादी वापरा, असला चावटपणा चालतो म्हणे तिच्या शिबिरात. आणि माझी बेबी मला म्हणती, मम्मा मला त्या शिबिरात जायचंय. मी स्पष्ट सांगितलं, आय वोंट अलाउ यू. आणि तिचे डॅडी म्हणाले, नथिंग डुईंग. त्यापेक्षा त्या गर्ल गाईड मध्ये जा ना. त्यांचा ड्रेस किती सुरेख आणि स्मार्ट आहे, सुंदर आहे ना ग. किती किती 19 वर्षाची आहे का तुमची बेबी? हे चेको, आता 16वर चालू आहे तिला. काहीतरी काय सांगते का? अगं तुझी बेबी माझ्या अंजलीपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. माझ्या अंजुला आता 15वर लागलं. अमिता बरोबरची याची बेबी आणि कमी वय सांगते बघ आपल्याला सगळ्या. जाऊ दे नाटकर्णी, इथे तर आपण वयाचा हिशोब करायला आलोय का? आणि इथं कुणाला आपल्याला लग्न जमवायचे? काहीतरीच आपलं. लग्नावरून मला एक आठवण आली. या देवास्करांच्या घरातला एक मुलगा लग्नाचा आहे असं मला नुकतंच कळलं. याच्या घरात कोणी वडील माणूस नाहीये का? वा, आहे की. या 2 भावंडांना त्यांच्या काकाजींनी सांभाळलं. एक काकाजी म्हणजे पूर्वीचे एकेकाळचे इंदुरातले डॉन वन. डॉन वन काय सुंदर पिक्चर होता. मी तर बाई 2दा बघितला. खूपच सुंदर पिक्चर आहे का? हा डॉन वन म्हणजे 1 नंबरचा रंगेल माणूस. सगळ्या प्रकारचे शौक केले या काकाजी देवास्करांनी. हो का? मला हे काकाजी देवस्थान सध्या असतं कुठे ना? फॉरेस्ट ऑफिसर होते. हो, पण कुठल्या तरी जंगलातल्याच एका बाईशी लग्न केलं म्हणे. पुढं काय ती बाई मे भावाची पोरही पोरकीच होती. ती सांभाळली या काकाजींनी. अगं, आणि आता आलात तुम्ही इंदोरा. पूर्वी इंदोर म्हणजे काय होतं? गाणी काय, बजावणी काय, त्यात हे काकाजी एकदा पुढं पुढं असायचंय. हो, असं म्हणतात. हो, आपल्याला काय बाई अनुभव नाही. एवढं सांगते त्याची खरं असेलच की. असून सुद्धा त्यांच्याबद्दल वाईट बोलायला तुम्हाला आमचंच घर सापडलं का? आमच्याच घरामध्ये येऊन आमच्याच माणसाबद्दल निंदा करायला तुम्हाला तुमच्या मंडळातली जागा अपुरी पडली वाटतं. याला काही चांगल्या मॅनर्स म्हणत नाही हा. मिस देवास्कर. आणि दुसऱ्यांच्या घरात येऊन त्यांच्याच माणसाबद्दल निंदा करायची आणि टीका करायची ह्या फार छान मॅनर्स आहेत वाटतं. आम्हाला आचार्यांशी भेटायचंय. आम्हाला भेटायचं असेल तरी आचार्य आता घरामध्ये नाहीये. हो बाई, एवढी खादी नेसता आणि बरं आपल्याशी खोटंही बोलता हो. अहो, आत्ताच आचार्यांबरोबर आम्ही 5 मिनिटं बोलत बसलो होतो इथे. तेव्हा कुठे? म्हणजे काय? एवढा तो पुरुष घरात येतो कधी, घरातून बाहेर जातो कधी, एवढी या बाईला कल्पना नाही येते काय मी म्हणते. अहो, कुठे आचार्य घरामध्ये? आचार्य केव्हाच बाहेर गेले. आई, तू कुठे गेली होती? कुठे नाहीशी झाली होतीस ग? अरे मी कुठे नाही जेवणार आहे? मी वरती गेले होते जराशी. मला थोडं गोंधळासारखं झालंय. यांच्या गोंधळाला काय गोंधळायचंय? हे बघ, कोण त्या माणसाला मी म्हणते तोंड टाकून बोलतो तरी कसा या बाईला. सांग. गीता तयार झाली, तू तिच्या बरोबर जा. आणि हा कोण मोठा माणूस हो? हा, कोण मोठा माणूस? हा, शाम्या. हा माझा धाकटा भाऊ आहे. मी म्हणत होते तुम्हाला वाटत नाही. तुम्ही वाटतच नव्हते. काय काम होतं तुमचं? ते आम्ही आचार्याला सांगू. आचार्य यायला वेळ आहे अजून. मी देवास्कर. तुम्ही हे जे आताचं वागणं आहे ना, हे फार इन्सल्टिंगली होतं, हे लक्षात ठेवा. अहो, गव्हर्नमेंट ऑफिसच्या बायकांशी बोलताना वागताना कसं काय गव्हर्नमेंट ऑफिसर्सच्या बायका तुम्ही? आहोत आम्ही. तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व आहे का? हा? काल परवापासून नुसते फोनवर फोन, नुसते फोनवर फोन. कशासाठी? तर खादीची पातळं कुठे मिळतात म्हणून. काय झालं? तुम्हीच तर व्याख्यान देताना खादी हे बघा, आचार्य यायला वेळ आहे. तुम्ही आता जाऊ शकता. निघा इथून. आम्ही आचार्याच्या कानावर घालू. आचार्याला मगच जाऊ. मगच जाऊ. आचार्य आल्यानंतर तुम्हाला मी बोलवीन, पण तुम्ही आता सध्या निघा. चालायला लागा इथून. आचार्य येऊ दे. कोणालाही बोलवा. काय वाटेल ते करा, पण तुम्ही आता निघा. भिकू, पासवर्ड ना. अगं ताई, ते गीता पठण करत असतील ना आतमध्ये? थांब रे जरा. भिकू, पासवर्ड ना. हे मेले भांग पिऊन पडले की
काय नाही. वंडरफुल काय या घरातला कल्चर आहे बघा. अहो कुठल्या नरकात येऊन पडले नाही आचार्य. अहो कसला नरकन काय निघा इथून. आम्ही चालायला का तुम्ही आचार्यांना भेटायचं जाणारच नाही. इथं कोण आल्यावर राहिला. आता तुम्ही बऱ्या बोलांनी निघताय का नाही. निघा लवकर इथून. मी त्यांना भेटून त्यांच्या कानावर म्हणू आणि मगच आम्ही जाणार. तुम्ही जाणार नाही. मी आता तुम्हाला सांगते अजून कोणाला बोलवण्याच्या आधी तुम्ही इथनं निघा. ताबडतोब निघा. आचार्यांना भेटू आणि मग कानावर घालू. काही करा. निघा नाही तर काय करायचं. गीतेचं पुस्तक. उषाताई, मला गीतेचं पुस्तक म्हणजे काय खेळातला चिंगू वाटलाय का? हे आलेत आचार्य. बोला त्यांच्याशी काय बोलायचंय ते. हा काय प्रकार आहे का? उषा अशी गडबडत का बरोबर निघून गेली? काय सांगू आचार्य. क्रोध, समोह, समूहामुळे बुद्धिनाश. बुद्धिनाश. बुद्धिनाश? कुणाचा बुद्धिनाश? दुसरं कोणाचा? आपल्या उषाताईचा. अरे मूर्खासारखा बडबडू नको. नाही, बरोबर म्हणतात ते बरोबर आहे. ते बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर बोलताय. आपण कोण? ह्या अतिविशाल महिला. शुद्धीवर आहेस की भान प्यालाय श्याम? भान भान आचार्य म्हणजे आपल्या कानावर आलं. काय काय ते? भान. कसली भान? आचार्य आधी भान ती चढवतात आणि मग ती आपल्याला चढते. पण चढली कुणाला श्याम? दुसरं कोणाला? आचार्य या दीपू अण्णांनी बासूला. मग त्यात काय विशेष आहे? तुमच्या घराण्याच्या संस्कृतीचे साजेसच झालं ते. ठीक आहे, मला सांग, तुझे काकाजी कुठे गेले? काकाजी गेले शिकारीला. मी त्यांना सांगितलं विनाकारण हिंसा करू नका. बरोबर आहे. पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. अरे रे रे. हल्ली माझं या घरात कोणी ऐकतच नाही. अरे रे रे. वासू अण्णा आणि भिकू यांना मी सांगितलं गीता पठण करा की जेणेकरून त्यांचं हृदय परिवर्तन होईल. बरोबर आहे. पण त्यांचं डोकंच पालटलंय. अरे रे रे. खरोखर आचार्य या घरात सर्वांचा बुद्धिनाश होतोय. आपणच वाचवा. आपणच वाचवा. यांना असं टाकळत कावलं ठेवलं आहे श्याम? ते आपणच उभे आहेत. तर बसा म्हणून सांगायचं. हा बसा बसा. आम्ही की नाही आपल्याला निमंत्रण द्यायला आलोय. कुठे? अहो अतिविशाल महिला मंडळात. छान. गीता कुठे? गीता आता समोर नाही आलं. गीता. अरे असं गोंधळच का? आचार्य मला एक शंका आहे. आता कसली शंका श्याम? कुठल्याही परिस्थितीत सत्यच बोललं पाहिजे का? सत्याविषयी मला थोडं सांगा. अरे वा, छान आहे तुझी शंका. सर्व काही मी तुला सविस्तर सांगेन, पण अगोदर आपण यांचं काम करूया. माझी वासरी कुठे आहे? वासरी. मागे तुम्ही प्रवचनामध्ये गायीच्या दुधाबद्दल सांगितलेलं. वासरीबद्दल नाही माहिती. अरे मोम्या, म्हणजे मला हे प्रेमाने म्हणतात. मी म्हणतोय माझी वासरी, माझी डायरी दैनंदिनी कुठे आहे? गीतेजवळ असेल ना. मग गीतेलाच बोलावला. बघा तर मी हेच सांगतोय. नको मी जाणतो. मी घेऊन येतो. क्षमस्व, मुलगा जरा धांदट आहे. आलं लक्षात. कुठलं मंडळ म्हणालात आपण? आम्ही सांगते हा. अहो आमचं की नाही एक अतिविशाल महिला मंडळ आहे. तिथे सर्व धर्माच्या बायका येतात छान छान. आणि त्या मंडळात आपलं एक प्रवचन ठेवावं म्हणून आम्ही आपल्याला आमंत्रण द्यायला आलो. जरूर. आपण प्रवचनाची वेळ आणि तारीख ठरवूया. हवं तर मी माझी गाडी घेऊन येईन तुम्हाला. ठीक आहे. मी पण येऊ शकते आपल्याला घ्यायला, पण अगदी तर खूप मोठी गाडी आहे. काय हरकत नाही. आमची पण गाडी आहे, पण पडली रिपेअरिंगला वर्कशॉप मध्ये. देतो उद्या देतो अशा नुसत्या थापा मारतात ते वर्कशॉप वाले. असत्य आजच्या युगाचा धर्मस्वरूप पाहतोय. आताच बद्रीनारायणजी तुम्ही हेच सांगत होतो तुम्ही. हो बाई, बद्रीनारायणजी, या माणसांनी काय गडबंद पैसा केला काळ्या बाजारात. पुरावा आहे का तुमच्याकडे? या देशात बेजबाबदार विधानं करायची पोरापासून थोरापर्यंत सवय ठरली आहे. बद्रीनारायणजींचा माझा गेला 20 वर्षाचा पर्याय तुरुंगात आम्ही एकत्र होतो.
आणि कदाचित आपल्याला कल्पना नसेल अलीकडेच त्यांनी एक चाळ कानाखायला दान दिली आहे. अहो ती चाळ इतकी जुनी झाली होती, पडायचीच होती. म्युन्सिपाल्टीवाल्यांनी हुकूम पण दिला होता, एरवी तेवी पडायचीच होती म्हणा, म्हणून दिली असेल बाई दान म्हणून. पण त्यामागे त्यांची असलेली दानाची भावना तुम्हाला नाही लक्षात येत. हे मात्र तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे बरं का. बद्रीनारायणजींनी आमच्या मंडळाला अध्यात्माच्या अभ्यासासाठी म्हणून एक मोठा हॉल बांधून द्यायचा कबूल केलाय. बघा. तो एकदा हॉल बांधून तयार झाला की तिथे आम्ही सकाळ मस्त बॅडमिंटन खेळणार आहोत आणि दुपारी तो हॉल थोडासा वेळ अध्यात्माच्या अभ्यासासाठी वापरणार आहोत. उत्तम उत्तम. आचार्य, ही आपली वासरी वायरी डायरी. अरे असं गोंधळायला काय झालं? ही केव्हाच्या वेळेचं आपलं प्रवचन? एक मिनिट हं, आम्ही बघा सांगतो जरासं. काय? हो हो बघतोय बघतोय. हो. ए उद्या ठेवूया का? उद्या उद्या हो उद्या नको. उद्या आपल्या मंडळात ड्रिल टुर्नामेंट नाही आहेत का? परवा ठेव. परवा हो का? बघ बरं परवा काय? परवा सॉरी परवा मिसेस लॅम्बर्टच्या घरी पार्टी आहे. ते मग असं करायचं का? आपण परवा सकाळी तू ना. हे सकाळी सकाळी कोण येणार आहे प्रवचनाला? गुरुवारी ठेवा ना. पुन्हा विसरला दोघी. अगं गुरुवारी आपला केशभूषा स्पर्धा नाही का? अगं मग शुक्रवारी ठेवा ना. अगं शुक्रवारी तर अजिबात नको. आयडिया त्याच वेळी ठेवूया. डान्सच्या कार्यक्रमाला खूप बायका जमतात. पण आधी ठेवूया, नंतर नको. डान्स झाला की सगळ्या बायका भराभरा जायला लागतात. आचार्य आपल्याला शुक्रवारी यायला सवड होईल ना? आचार्य, कोण आवरा? तुम्हाला शाळेत नको शिकूस. आमचं प्रवचन म्हणजे काय वाटलं याला? मूर्ख आहात तुम्ही. आचार्य, त्यांची मनं दुखावू नका. मन दुखावणं ही पण एक प्रकारची हिंसा नाही का? अरे हिंसा आयुष्याचा विवेक तू मला शिकवतोय. गीता हातातून किती दिवस झाले? 10 दिवस. गेली 40 वर्ष मी गीता वाचतोय. त्याला पत्ते जोडायचे, त्याला नाचायचं आहे, त्याला गायचं आहे. त्यातच आमचं एक प्रवचन यांच्या सोयीनुसार. अरे आमचं प्रवचन म्हणजे काय? हळदी कुंकू वाटलं की संक्रांतीनंतर केव्हाही ठेवावं 10 दिवसात. कोणाची सोय? नाच, गाणी, पत्ते, त्यातच एक आमचं प्रवचन. नाही तरी तुमचा उपदेश प्रत्येक जण थोडीच आचरणात आणणार आहे, नाही का मिसेस काळे? तरी मी म्हटलं होतं की नको. नाही का, आपण TV वर खरं सगळं चूप चूप. तुम्ही तुमची भांडणं तुमच्या मोबाईलत बसून संपवा. चला चालत्या वा. कशाला थांबला तिकडे? आम्हाला नको. काही नको. चला चालत्या वा. चला चला. मूर्ख. नाच, गाणी, पत्ते, त्यातच एक आमचं प्रवचन. आणि म्हणतात कशा तुमचा उद्देश सगळ्यांनाच कसा आचरण आणता येईल. मूर्ख. बस आमचं प्रवचन म्हणजे एक करमणूकच. आचार्य, त्या बायका गेल्या. गेले? बरं झालं, छान झालं. आचार्य, श्याम, मला सांग, तू आणली किती? 6ला 2 मिनिटं बाकी आहेत. आपल्या प्रार्थनेची तयारी झाली आहे? हो झाली ना. चला मग जाऊया प्रार्थनेला. चला जाऊया. बघितलं? पु ल देशपांडे लिखित तुझे आहे तुझेपाशी या नाटकातील एक विनोदी प्रसंग आम्ही आपल्यापुढे सादर केला. पात्र परिचय: उषा,
मंगला पंचबाई, गीता रेखा उपासनी, श्याम रवींद्र उपासनी, मिसेस पळसुले उषा जोशी, मिसेस नाडकर्णी वसुधा लाटकर, मिसेस काळे जयश्री सारोळकर, आचार्य अरुण जोशी. आम्हाला दिग्दर्शन लाभलंय मंगला पंचबाई यांचं आणि अतिशय मोलाची मदत लाभलेली आहे गायत्री निंबळकर यांची. धन्यवाद.